हाय. रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 आजचा विषय आहे. हा ऍक्ट रेरा 1 मे 2017 पासून लागू झाला आहे. आम्ही हा व्हिडिओ एंटायर पूर्ण रेरा विषयावर बनवतोय आणि हा जवळजवळ 15 ते 20 व्हिडिओचा सिरीज असेल. तर त्या सिरीज मध्ये आजचा विषय आहे ऍडज्युडिकेशन मेकॅनिझम, म्हणजे ग्रीव्हन्स रिएड्रेसल सिस्टम. म्हणजे तुम्हाला जे कंप्लेंट आहे ते रेरामध्ये कसे तुमचे कंप्लेंट सॉल्व्ह होऊ शकतात ह्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे. माझं नाव आहे गिरीश राव. मी ॲडव्होकेट आणि सॉलिसिटर आहे. मला 27 वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव आहे आणि मी 100पेक्षा जास्ती प्रोजेक्ट रजिस्टर केले आहेत त्याच्यामध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला लीगल स्कॉलर अकॅडमी तर्फे दाखवण्यात येत आहे. लीगल स्कॉलर अकॅडमी विविध विषयावरती कोर्स कंडक्ट करतं, ज्याच्यामध्ये मास्टरी इन ड्राफ्टिंग ऑफ एग्रीमेंट, मास्टरी इन ड्राफ्टिंग ऑफ प्लीडिंग आणि मास्टरी ऑफ रेरा अशा विविध विषयावरती कोर्स कंडक्ट केले जातात. तुम्हाला त्याच्याबद्दल जर जास्ती माहिती हवी असेल तर नंबर हे इकडे जे स्क्रॉल होत आहेत त्याच्यावरती संपर्क करावा आणि ईमेलही दिला आहे, तर त्याच्यावर तुम्ही संपर्क करावा. आणि पुढे विषयाकडे जाण्यापूर्वी एक सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनल सबस्क्राईब करावा, जेणेकरून तुम्ही नवीन व्हिडिओ जेव्हा आम्ही लोड करतो ते तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल. सगळे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात, त्याच्याने तुम्हाला खूप नॉलेज मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही हा जेव्हा सबस्क्राईब कराल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आता पुढे परत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक बटन दाबायचं विसरू नका. चला आपण ह्या विषयावरती पुढे आणखी डिस्कस करूया. ऍडज्युडिकेशन मेकॅनिझम. आता तुम्ही ऍडज्युडिकेशन मेकॅनिझम जेव्हा बोलतात तेव्हा चला, ऍडज्युडिकेशन मेकॅनिझम म्हणजे ग्रीव्हन्स रिएड्रेसल सिस्टम. म्हणजे रेरामध्ये कसे तुमचे जे कंप्लेंट आहेत ते तुम्हाला कसे तुमच्या रेरा त्या विषयावरती तुम्हाला समाधान करू शकता. हा एक बेसिकल विषय आहे. याच्यामध्ये रेरामध्ये 3 टायर सिस्टम आहे तुमच्या ग्रीव्हन्ससाठी, म्हणजे तुमचे जे कंप्लेंट आहेत. पहिले येतं तुमचं रिअल इस्टेट ऑथॉरिटीकडे पहिल्यांदा कंप्लेंट करावी लागतात. त्याच्यानंतर अपिलेट ट्रायब्युनल आहे, म्हणजे रेराची जी ऑर्डर असते ऑथॉरिटीची, जर तुम्ही त्याच्यावर जर समाधान नसेल तर अपिलेट ट्रायब्युनल कधी अपील फाईल करू शकतात. आणि त्याच्यानंतरही तुम्ही समाधानी नसाल तर हायकोर्टामध्ये अपील फाईल करू शकता. तर आपण ह्या प्रोव्हिजन जरा डिटेलमध्ये बघूया. त्याच्या आधी जरा बघूया की काय काय प्रकारचे तुमच्या कंप्लेंट असू शकतात. तर कंप्लेंट असू शकतो, एक पहिली कंप्लेंट खूप वेळा असते ती बिल्डरने वेळेवर तुम्हाला फ्लॅटचं पोझिशन न देणे. हा एक प्रकारचा कंप्लेंट. परत तुम्हाला इंटरेस्ट न देणे जेव्हा तुम्ही प्रोजेक्ट मधनं निघता बाहेर किंवा सोडून देतात, किंवा कंटिन्यू जरी राहिलात तरी इंटरेस्ट तुमचा जो हक्क आहे तो न देणे. याच्यावरती आणखी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतोय आपण. परत तुम्ही विड्रॉ केल्यामध्ये मुळे तुमचे पैसे न देणे हा झाला. नंतर डिफेक्ट, क्वालिटी डिफेक्ट असू शकतो, त्याच्या ते न व्यवस्थित करणं. परत सोसायटी न बनवणं. त्याच्यानंतर तुम्हाला ज्यांनी सांगितले, जे अग्रीमेंट मध्ये सांगितले हे फिक्स्चर प्रोव्हिजन, म्हणजे तुमचे जे त्याच्यामधले फ्लॅट मधले नळ आले किंवा लाईटचे प्रोव्हिजन्स आले, जे जे तुम्ही प्रॉमिस केले ते न देणं. परत अमेनिटीज, म्हणजे तुम्हाला क्लब हाऊस असेल तुम्हाला प्रॉमिस केले अशा विविध गोष्टी असतील ते न देणं. प्रॉपर्टी कन्वे न करणं बिल्डरने. त्याच्यासाठी आपल्या मोफामध्ये पण वेगळे प्रोव्हिजन आहेत, याच्यामध्येही प्रोव्हिजन आहेत. रेराकडे पण तुम्ही जाऊ शकतात. परत प्रमोटर म्हणजे बिल्डरही तुमच्या विरुद्ध कंप्लेंट फाईल शकतो फ्लॅट परचेस विरुद्ध. ते कशासाठी? जर तुम्ही वेळेवर पैसे नाही दिले तर तुम्हाला इंटरेस्ट, पण पैसे नाही दिले म्हणून त्याने टर्मिनेट केलं, तुमचं अग्रीमेंट कॅन्सल केलं, तर त्याच्याबद्दलही बिल्डर कोर्टात जाऊ शकतो. म्हणजे कोर्टात म्हणजे रेरा ऑथॉरिटीकडे. तर हे फक्त प्रकारचे काही काही कंप्लेंट आहेत ते मी दिले आहेत.
याच्या व्यतिरिक्त खूप विविध कंप्लेंट असू शकतात, पण हे काही इलस्ट्रेशन आहेत, म्हणजे एक उदाहरण आहेत. तर पुढे, तर कंप्लेंट तुम्ही कसं फाईल करू शकतात, कोणाकडे फाईल करू शकतात. पहिली सुरुवात जी असते कंप्लेंटची, तुम्हाला त्यासाठी पहिल्यांदा रिअल इस्टेट ऑथॉरिटीकडे जायला लागतं. तर रिअल इस्टेट ऑथॉरिटी किंवा ॲड्ज्युडिकेटिंग ऑफिसर तुमची कंप्लेंट काय आहे त्याच्यावरनं ते ठरवतात. तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन कंप्लेंट फाईल करावी लागते. त्याची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये काय काय आवश्यकता आहे, ते ऑनलाईन कंप्लेंट फाईल करावी लागते. आणि त्याची काय प्रोसेस आहे ते मी डिटेलमध्ये दिलेलं आहे वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये, आणि आपण परत ते आपण प्रोसेस करणार आहोत, ते रेकॉर्ड करणार आहोत. तर हा नंबर वन झाला कंप्लेंट फाईल करण्याचा. कंप्लेंट फाईल केल्यावरती दुसरी पार्टी म्हणजे ऑपोजिट पार्टी, जे कन्झ्युमर असेल म्हणजे फ्लॅट परचेसर असेल तर बिल्डरला नोटीस जाते, आणि बिल्डर असेल तर फ्लॅट परचेसरला. ह्या दोघांना त्याची नोटीस जाते. आणि त्याच्यानंतर ऑथॉरिटी जी आहे ती दोघांचे म्हणणं जे आहे ते ऐकून त्याच्यावरती ऑर्डर पास करतील. आणि जर तुम्ही सॅटिस्फाईड असाल त्या ऑर्डरवरती, तर ते सगळं संपलं, त्या गोष्टी संपल्या. जर तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहात, म्हणजे तुम्हाला वाटतं की नाही, मला आणि काहीतरी दिलं पाहिजे होतं, मला काहीतरी मिळालं पाहिजे होतं, म्हणजे हे बिल्डरच्या संदर्भात येऊ शकतात, हे प्रमोटरच्या संदर्भात येऊ शकतात, किंवा रिअल इस्टेट एजंटच्या संदर्भात पण येऊ शकतात. तर मग तुम्हाला त्याच्या विरुद्ध अपील फाईल करायला लागेल. तर अपील जी आहे ऑथॉरिटीच्या ऑर्डर विरुद्ध किंवा ॲड्ज्युडिकेटिंग ऑफिसरच्या ऑर्डरच्या विरुद्ध, ही अपील तुम्ही रिअल इस्टेट ॲपेलेट ट्रायब्युनल मध्ये फाईल करायला लागते. अपील 60 दिवसाच्या आत फाईल करावी लागते. पण 60 दिवसात तुम्ही नाही फाईल केलं तर तुम्हाला त्या अपीला बरोबर आणखी एक ऍप्लिकेशन करावे लागेल, की तुमचा जो डिले झाला आहे ते माफ करावा, आणि त्याच्यासाठी तुम्हाला चांगले कारण सबब द्यायला लागतील. जर कारण व्यवस्थित असेल तर ट्रायब्युनल तुमचा डिले जो आहे तो पिरियड तो माफ करेल, नाहीतर तुमचं अपील ऍक्सेप्ट करणार नाही. त्याच्यानंतर अपील फाईल केल्यानंतर इकडे तीच असणार, या इथेही दोघही पक्षकारांचं ऐकून घेतील आणि त्याच्यानंतर निर्णय देईल. पण ह्याच्यामध्ये एक आहे, जर प्रमोटर अपील फाईल करत असेल तर त्या प्रमोटरनी 30% मिनिमम, म्हणजे कमीत कमी 30% डिपॉझिट केलं पाहिजे रेरा खालती. पण प्रॅक्टिकल मध्ये असं आहे, इन प्रॅक्टिस मध्ये, की 100% अमाऊंट प्रमोटरला डिपॉझिट करावी लागते, आणि त्याच्यानंतरच अपील ऐकतात ट्रायब्युनल. आणि ट्रायब्युनल दोन्ही पक्षकाराचं अपील ऐकल्यावरती ऑर्डर पास करणार. हे अपील असं अपेक्षित आहे की 7 दिवसात, 60 दिवसात अपील डिस्पोज ऑफ केलं पाहिजे, पण हे होत नाही. 6 महिन्यात ती अपेक्षा करू नका, कारण त्यांच्यावरती भरपूर लोड असल्यामुळे 1-2 वर्ष तरी पकडून चाला की तुमचं अपील साठी गेलं. हे झालं अपील मध्ये. अपीलच्या ऑर्डर जी येते त्याच्यात तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर संपलं सगळ्या या गोष्टी, नाहीतर तुम्ही सेकंड अपील करू शकता हायकोर्टात. सेकंड अपील हायकोर्टात करण्यासाठी परत 60 दिवसाच्या आत तुम्हाला ते अपील फाईल केलं पाहिजे. पण हा सेकंड अपील असल्यामुळे ह्याच्यावरती खूप लिमिटेशन आहेत. मग ह्याच्यावरती फक्त क्वेश्चन ऑफ लॉ हाच विषयावरती हायकोर्ट डिसाईड करेल. आणि क्वेश्चन ऑफ लॉ म्हणजे काय याच्याबद्दल खूपशे जजमेंट आहेत, ज्याच्यावरती क्वेश्चन ऑफ लॉ डिसाईड होतील. क्वेश्चन ऑफ लॉ कशाला म्हणतात हे तुम्हाला वकील असतील तेच बरोबर सांगू शकतात. तर क्वेश्चन ऑफ लॉ याच्यावरती एक खूप वेगळा टॉपिक आहे, आणि त्याच म्हणजे क्वेश्चन ऑफ लॉ वरतीच फक्त हायकोर्ट डिसाईड करणार, आणि मग त्यांचा निर्णय देत. परत इकडेही 7 दिवसाच्या आत तुम्हाला अपील फाईल करावं लागतं, आणि 60 दिवसानंतर तुम्ही 60 डेजच्या नंतर जर करत असाल तर तुम्हाला कोर्टाची परवानगी घ्यायला लागते. तुम्हाला कोर्टाला दाखवायला लागतं की का मी 60 दिवसात करू शकलो नाही, 60 दिवसात, तर मला अपील करायची परवानगी द्यावी. तर त्याच्यानंतर कोर्टाने ऐकल्यानंतरच तुम्हाला अपील, जर कोर्टानं वाटलं की तुम्ही काहीच कारण, तुमची सबब जी दिलेली आहेत ती काय व्यवस्थित आहेत, तर मग कोर्ट तुम्हाला परमिशन देईल, आणि मग ती अपील ऍडमिशन साठी घेतली जाईल. तर हे एक ब्रीफ
प्रेझेंटेशन होतं ऍडज्युडिकेशन मेकॅनिझम वरती. पहिलं रिअल इस्टेट ऑथॉरिटी, त्याच्यानंतर अपिलेट ट्रायब्युनल आणि त्याच्यानंतर हायकोर्ट, असे 3 टप्प्याने अपील असतात. त्याच्यानंतर हायकोर्टाच्याही ऑर्डर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही SLP फाईल करू शकता. पण रेराच्या प्रमाणे फक्त 3च टप्पे आहेत: ऑथॉरिटी, देन त्याच्यानंतर ट्रायब्युनल आणि नंतर हायकोर्ट. आणि हायकोर्टाच्या नंतर जर असेल तर तुम्हाला एक SLP, स्पेशल लीव्ह पिटिशन फाईल करायला लागतात सुप्रीम कोर्टामध्ये. तर हे माझं एक छोटस याच्याबद्दल ऍडज्युडिकेशन मेकॅनिझम वरती होतं. तर तुम्हाला याच्याबद्दल डिटेल वगैरे माहिती पाहिजे असेल, रेरा बद्दल माहिती तुम्हाला डिटेल असाल, तुम्ही वकील वगैरे असाल, तर त्याच्यासाठी आमचा वेगळा एक कोर्स आहे रिअल इस्टेट ऑथॉरिटीवर, रिअल इस्टेट रेग्युलेशन ऍक्ट वरती, रेरा वरती. तर तुम्ही तो अवश्य जॉईन करावा. तर तुम्हाला त्याच्याबद्दल जास्ती काही माहिती असेल तर हे दिलेले जे स्कॉलिंग नंबर जे आहेत त्याच्यावरती तुम्ही जर कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला सगळं डिटेल मिळेल. तर हा ब्रीफ प्रेझेंटेशन होता. धन्यवाद तुम्ही ऐकल्याबद्दल. आणि माझी खात्री आहे तुम्हाला हा विषय आवडला असेल. तर आवडला असेल तर लाईक बटन दाबायला विसरू नका. ह्याच्यावरती मी ते थांबवतो ह्या विषयावरती. बाय बाय. थँक्यू. नमस्कार.